नमस्कार. आपल्या रोजच्या आयुष्यात ना अशी एक गोष्ट आहे जी खरं तर सगळीकडे आहे, पण आपलं लक्षच जात नाही तिच्याकडे. आणि ती आहे इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. आता हे नक्की आहे तरी काय आणि ते इतकं महत्वाचं का बरं आहे? चला आज ह्याचबद्दल बोलूया. कधी विचार केलाय की विजेच्या तारांवर नेहमी ते प्लास्टिकचं कव्हर का असतं? म्हणजे साधाच प्रश्न वाटतो, नाही का? पण हाच प्रश्न आपल्याला थेट विज्ञानाच्या एका फार इंटरेस्टिंग कन्सेप्टकडे घेऊन जातो. चला तर मग सुरुवातच याच प्रश्नापासून करूया. आणि त्या प्रश्नाचं उत्तर खरं तर एकाच शब्दात आहे: इन्सुलेटर. हो, तारांवरचं ते प्लास्टिक आहे ना, तेच आहे इन्सुलेटर. पण मग इन्सुलेटर म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा पदार्थ आहे जो विजेला सरळ सरळ थांबा म्हणतो, म्हणजे तिला पुढे जाऊच देत नाही. बरं, आता याला जरा सायन्सच्या भाषेत समजून घेऊ. इन्सुलेटर म्हणजे असा पदार्थ जिथे इलेक्ट्रॉन्सना मोकळेपणाने फिरायला परवानगीच नसते. आणि आपल्याला माहीतच आहे, विजेचा प्रवाह म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काही नाही, फक्त वाहणारे इलेक्ट्रॉन्स. आता विचार करा, जर इलेक्ट्रॉन्सच आपल्या जागेवरून हलूच शकले नाहीत, तर मग करंट वाहणार तरी कसा? बरोबर ना? आपल्या आजूबाजूला तर असे कितीतरी इन्सुलेटर आहेत. उदाहरणार्थ रबर आहे, प्लास्टिक, काच, लाकूड, अगदी आपल्या घरातली सिरामिकची भांडीसुद्धा. या सगळ्या वस्तू विजेला स्वतःमधून प्रवास करू देत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत. पण हे इन्सुलेटर नक्की काम कसं करतात? म्हणजे असं काय आहे त्यांच्यात की वीज थांबवली जाते? हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पदार्थाच्या एकदम आत म्हणजे अगदी अणुस्तरावर डोकावून पाहावं लागेल. कारण तिथेच आहे एक अदृश्य अडथळा जो या इलेक्ट्रॉन्सचा रस्ता अडवून बसलाय. चला बघूया तरी हा अडथळा आहे तरी काय. ठीक आहे, तर बघा, प्रत्येक पदार्थाच्या अणूंमध्ये ऊर्जेचे दोन महत्त्वाचे स्तर असतात. त्यांना बँड्स म्हणतात. पहिला आहे व्हॅलेन्स बँड, जिथे इलेक्ट्रॉन्स साधारणपणे भरलेले असतात, आणि दुसरा आहे कंडक्शन बँड. जेव्हा इलेक्ट्रॉन्स या कंडक्शन बँडमध्ये पोहोचतात तेव्हाच ते मुक्तपणे फिरू शकतात आणि वीज वाहून नेण्याचं काम करू शकतात. आणि खरी गंमत इथेच आहे. इन्सुलेटरमध्ये काय होतं की हा व्हॅलेन्स बँड आणि तो कंडक्शन बँड यांच्यामध्ये एक प्रचंड मोठी दरी असते, एक गॅप असतो, आणि याच दरीला म्हणतात बँड गॅप. हे म्हणजे असं समजा की इलेक्ट्रॉनसाठी हा एक उंच डोंगर आहे जो त्यांना कसाही करून ओलांडायचा आहे. तर मग हे सगळं काम कसं करतं? बघा, अगदी सोपं आहे. इलेक्ट्रॉन्स बिचारे व्हॅलेन्स बँडमध्ये अडकलेले आहेत. त्यांना करंट तयार करण्यासाठी कंडक्शन बँडमध्ये उडी मारायची आहे, पण त्यांच्यासमोर तो प्रचंड मोठा बँड गॅप उभा आहे आणि ती उडी मारायला जेवढी एनर्जी लागते तेवढी त्यांच्याकडे नसतेच, आणि म्हणूनच करंट वाहतच नाही. सिंपल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किंवा कळीचा मुद्दा हाच आहे: ज्या पदार्थाचा बँड गॅप मोठा तो एक इन्सुलेटर. बस, हे एक साधंसं पण इतकं पॉवरफुल समीकरण आहे की तेच या सगळ्या कन्सेप्टचं मूळ आहे. चला, आता अणूंच्या दुनियेतून परत आपल्या रोजच्या जगात येऊया. हे सगळं अणुस्तरावरचं विज्ञान आपल्या रोजच्या वापरात नक्की कसं येतं? चला तर इन्सुलेटरचे काही प्रॅक्टिकल उपयोग पाहूयात. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे रबर. विजेच्या तारांवरचं कव्हर बघा, किंवा इलेक्ट्रिशियन जे हात मोजे वापरतात ते बघा, रबराचे असतात. का? कारण अगदी सोपं आहे, रबर आपल्याला विजेच्या शॉकपासून वाचवतो. त्यानंतर येतं प्लास्टिक. अरे, आपल्या घरातले स्विच, प्लग, सॉकेट्स, इतकंच काय, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आत जो सर्किट बोर्ड असतो ना, त्याचा बेससुद्धा या सगळ्या गोष्टी प्लास्टिकच्याच असतात. कारण सरळ आहे, ते विजेला रोखतात आणि त्यामुळे आपली उपकरणं हाताळायला सेफ बनतात. कधी रस्त्याने जाताना विजेच्या त्या उंच खांबांकडे पाहिलंय का? त्या तारांना खांबांशी जोडण्यासाठी काचेचे किंवा सिरॅमिकचे मोठे इन्सुलेटर वापरलेले दिसतील. याचं कारण म्हणजे काच खूप जास्त व्होल्टेजची वीजसुद्धा सहज रोखू शकते, म्हणूनच तिचा वापर तिथे होतो. आणि गंमत म्हणजे सिरॅमिकचा वापर फक्त त्या मोठ्या टॉवर्सवरच नाही होत, तो आपल्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमधल्या अगदी छोट्या छोट्या इलेक्ट्रॉनिक पार्ट्समध्येही होतो. जे कॅपॅसिटर आणि इंटिग्रेटेड सर्किट्स असतात ना, त्यांच्यामध्ये सिरॅमिकचा वापर एक इन्सुलेटर म्हणूनच केलेला असतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण इन्सुलेटरबद्दल तर सगळं जाणून घेतलं, पण विजेच्या वहनानुसार पदार्थांचे इतरही प्रकार आहेत, हो ना? चला तर मग या इन्सुलेटरला आपण कंडक्टर आणि सेमीकंडक्टरच्या बाजूला ठेवून बघूया, म्हणजे त्यांच्यातला फरक एकदम स्पष्ट होऊन जाईल. इथे बघा, या टेबलमध्ये तिन्हींमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. कंडक्टरमध्ये बँड गॅप जवळजवळ 0 असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन्ससाठी काही अडथळाच नाही, म्हणून वीज एकदम सहज वाहते. सेमीकंडक्टरमध्ये हा गॅप थोडा लहान असतो, पण इन्सुलेटरमध्ये तो 5 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षाही जास्त असतो. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे ऊर्जा मोजण्याचं एक युनिट आहे, आणि हाच तो प्रचंड मोठा बँड गॅप आहे जो त्यांच्या वीज वाहण्याच्या क्षमतेत इतका मोठा फरक पाडतो.
आणि हा बार चार्ट बघा, हा तर फरक आणखीनच स्पष्ट करतो. कंडक्टरची वीज वाहून नेण्याची क्षमता जवळपास 95% आहे, सेमीकंडक्टरची आहे साधारण 30%, आणि इन्सुलेटर त्याची क्षमता 1%पेक्षाही कमी आहे. विचार करा केवढी मोठी तफावत आहे ही. आणि या सगळ्याचं कारण एकच, तो बँड गॅप. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? तर तो हा की कोणताही पदार्थ वीज वाहून नेल की नाही हे काही त्याच्या रंगावर किंवा तो कसा दिसतो यावर अवलंबून नसतं. ते अवलंबून असतं त्याच्या आतल्या अणुसंरचनेवर, म्हणजेच सरळ सरळ त्याच्या बँड गॅपवर. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. समजा आपण तापमान खूप जास्त वाढवलं तर प्रत्येक इन्सुलेटर वीज वाहू लागेल का? म्हणजे त्याला इतकी ऊर्जा मिळू शकते का की त्याचे इलेक्ट्रॉन्स तो मोठाच्या मोठा बँड गॅप ओलांडून पलीकडे जाऊ शकतील? जरा विचार करून बघा यावर.